Welcome students. In this class we discuss the exercise of first chapter, our environment. In previous class we complete this chapter and this class we complete the exercise. So we start this lecture. First question is given that what's the solution? There are a lot of unused pages in last year notebook. They must not get wasted. मागील वर्षी शिल्लक राहिलेल्या कोऱ्या कागद याचा तुम्ही कसा या वर्षी उपयोग कराल? तर त्याचे आन्सर आहे फर्स्ट, रियूज देम ॲज दिस इयर रफ बुक ऑर फॉर प्रॅक्टिस पर्पज. मागील वर्षी शिल्लक राहिलेल्या वह्यांची जी काही कागदे आहेत कोरी त्यांचा एक तर रफ बुक म्हणून वापर करू किंवा मॅथमॅटिक्स चे जे काही उदाहरणं आहेत त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी आपण हे कागदे वापरू. सेकंड, सेल देम ॲज अ स्क्रॅप अँड यू विल गेट मनी. स्क्रॅपच्या दुकानात ही कागदे तुम्ही विकाल व त्यामुळे तुम्हाला पैसे मिळतील. देन गिव्ह दॅट मनी ॲज अ क्लॅरिटी और गो बाय सम मोर नोट्स. मिळालेल्या पैशातून तुम्ही अनेक नवीन वह्या विकत घेऊ शकाल. तर हे झाले याचे उत्तर. ड्रॉ पिक्चर. Question is given that draw a picture of a spider web. Find out why a spider view a web under picture. Write the information you get. तर प्रश्नात असे सांगितले आहे की कोळ्याच्या जाळ्याचे चित्र काढा व कोळी जाळे का विणतो याची माहिती चित्राखाली लिहा. ते चित्र तुम्हाला दिसतच असेल. त्याच्या शेजारी माहिती आहे स्पायडर स्पिन वेब टू प्रोटेक्ट देअर एग अँड ऑर अ हंटिंग टूल. कोळी त्याचे जाळे त्याच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी व हंटिंग टूलच्या संरक्षणासाठी वापरतो. हंटिंग टूल म्हणजे काय? ज्याने तो त्याचे भक्ष्य पकडतो. अ स्मॉल सिल्क नेट दॅट दे थ्रो ओव्हर देअर प्रे. त्याचे जे काही सिल्क सारखे जे काही जाळे आहे तो त्याच्या भक्ष्यावर फेकतो आणि पकडतो. तर असा हा प्रश्न येथे संपत आहे. पुढील प्रश्न आहे क्वेश्चन 3C. थिंक अँड टेल. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द युजेस ऑफ कॉटन. कॉटनचे काय काय युजेस आहेत? ते आन्सर, कॉटन इज अ यूज टू व्यू द क्लोथ. कॉटनचा उपयोग आपण कपडे बनवण्यासाठी वापरतो. क्वेश्चन सेकंड, व्हॉट आर चप्पल्स मेड फ्रॉम. चप्पल सर्वजण वापरतात. ही चप्पल कशापासून बनते? चप्पल्स आर मेड फ्रॉम लेदर. चप्पल्स ही लेदर पासून बनते. क्वेश्चन 3, इफ देअर अ लाऊड नॉइज नियर बाय, व्हॉट विल अ स्पॅरो डू. व्हॉट विल अ स्टोन डू. तर जवळपास एखादा मोठा आवाज ऐकू येतोय तर त्यावेळेला चिमणी दगड काय काय करेल बरं? तर यासाठी आपण धड्यामध्ये बघितले होते की चिमणी लिव्हिंग आहे, ती स्वतःच्या जागेवरून हलू शकते. स्टोन नॉन लिव्हिंग असल्या कारणाने तो स्वतःच्या जागेवरून हलू नाही शकणार. हेच या उत्तरात दिलेले आहे. अ स्पॅरो विल फ्लाय अवे व्हाईल नो चेंज विल बी ऑब्झर्व इन स्टोन. चिमणी तिच्या जागेवरून उडून जाईल पण स्टोन मध्ये आपल्याला काहीच बदल जाणवणार नाही. क्वेश्चन 4, व्हॉट डज द हाऊस लिझर्ड इट. पाल जी आपल्याला प्रत्येक घरात दिसते ती काय खात असेल बरे? द हाऊस लिझर्ड इट्स इन्सेक्ट. घरातली जी काही पाल आहे ती इन्सेक्ट्स खाते. अशा प्रकारे आपले पहिले 4 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. तर 5वा प्रश्न आपण डिस्कस करू. फिफ्थ क्वेश्चन सेज दॅट मेक अ लिस्ट ऑफ थिंग्स इन युअर हाऊस दॅट आर मेड फ्रॉम वूड. घरातल्या अशा वस्तूंची लिस्ट करा की जे लाकडापासून बनलेली आहेत. तर फर्स्ट इज टेबल, चेअर, कबर्ड, शोकेस, बेड एक्सेट्रा. टेबल, खुर्ची, कबर्ड, शोकेस, बेड, पलंग अशा अनेक गोष्टी आपण घरात लाकडापासून बनलेल्या वापरतो. क्वेश्चन 6,
नेम द ॲनिमल दॅट फीड ऑन माईस. अशा प्राण्यांची नावे लिहा की जी उंदरांवर जगतात किंवा उंदरे खातात. तर आन्सर आहे कॅट अँड स्नेक. सर्वांना माहितीये की जी काही मांजर आहे ती उंदीर खाते व त्याचप्रमाणे साप सुद्धा उंदीर खातो. अशा प्रकारे हा प्रश्न आपला पूर्ण झालेला आहे. तर पुढील प्रश्न आपण डिस्कस करू. क्वेश्चन डी, फिल इन द ब्लँक्स. फर्स्ट, the place of stone dash dash only if someone pick it up and move it. तर खाली मी त्याचे उत्तर लिहिलेले आहे. The place of stone change only if someone pick it up and move it. Question 2, we view dash dash from cotton, wool and silk. The answer is we view cloth from wool, cotton and silk. Third, leaves dash dash trees, they too root and get mixed with the soil. Leaves fall off tree, they too root and get mixed with the soil. तर पुढील प्रश्न आहे ई, answer the following question. The first question is, what are things that we get from our environment? अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या आपल्याला एन्व्हायरमेंट पासून म्हणजे परिसरातून मिळतात? Answer is we get food, water, air, wood, stone, soil, rock, etc. from our environment. आपल्याला अन्न, पाणी, हवा, लाकूड, दगड, माती, खडक अशा इत्यादी गोष्टी परिसरातून आपल्याला मिळतात. दुसरा प्रश्न आहे, व्हॉट हेल्प डू प्लांट्स गेट फ्रॉम द एन्व्हायरमेंट? झाडांना परिसरातून काय मदत मिळते? The seed of some plants scattered by the wind, water, animal and bird. As a result, seedling of those plants grow in new place. In this way, plants get help from their environment. वनस्पतींच्या ज्या काही बिया आहेत त्या हवेमुळं, पाण्यामुळं किंवा एखाद्या प्राणी किंवा पक्ष्यांमुळं विखुरतात. यामुळे या ज्या काही बिया आहेत त्या नव्या जागेवर जाऊन पडतात व तेथेच प्लांट होतात म्हणजे स्थापित होतात. त्यामुळे त्या नव्या जागेवर त्या झाडाच्या बिया उगवतात व नवीन झाड निर्माण होते. क्वेश्चन 3, व्हॉट मेक द सॉइल इन द फॉरेस्ट फर्टाईल? जंगलामधल्या मातीला कोण सुपीक बनवते? The answer is the remain of dead animal decay and mix with soil. Leaves fall from trees and get rot and mix in the soil after some time. In this way, soil become fertile. मेलेल्या प्राण्यांचे जे काही शरीर आहे ते मातीमध्ये मिक्स होतात आणि ज्या काही झाडांची गळलेली पानं ते सुद्धा मातीत मिक्स होतात. यामुळे जंगलातली माती फर्टाईल म्हणजे सुपीक बनते. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण पूर्ण केलेला आहे. तर पुढील प्रश्न आपण डिस्कस करू. दिस इज आवर लास्ट क्वेश्चन. एफ, ट्रू ऑल फॉल्स. चूक की बरोबर? फर्स्ट, द सीड ऑफ सम प्लांट आर स्कॅटर्ड बाय द विंड. झाडांची जी काही बिया आहेत त्या हवेमुळे विखुरतात. हो, बरोबर आहे. आपण वर बघितले होते की झाडांच्या बिया हवेमुळे विखुरतात. इट इज ट्रू. Second, plant are non-living things. False. Plant are living things. Sparrow grow by eating insects and food and grain. तिसऱ्या प्रश्नात असे दिलेले आहे की चिमण्या इन्सेक्ट्स आणि ग्रेन म्हणजे धान्य खाऊन जगतात किंवा वाढतात. तो हो, बरोबर आहे. इट इज ट्रू. अशा प्रकारे आपण ही एक्सरसाइज पूर्ण करून हा धडा पूर्ण केलेला आहे. तर पुढील भागात आपण क्रमांक 2 म्हणजे दुसरा चॅप्टर सुरू करूया. धन्यवाद.